नमस्कार. उद्या आहे 7 फेब्रुवारी 2026 म्हणजे झेडपीचा इलेक्शनचा दिवस आणि त्यापेक्षा खूप महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे इलेक्शन जरी उद्या असला तर महत्त्वाचा दिवस आज आहे. कारण असं की झेडपीच्या इलेक्शनला पैसे वाटणारा दिवस हा आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे आणि प्रत्येक घराघरातला माणूस म्हणजे 99% लोकं वाट बघताय की आपल्याला पैसे कधी येणार, किती येणार, कोण देणार, कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या अपक्षाकडून पैसे घ्यायचे, याच्याकडून घ्यायचे, त्याच्याकडून सगळ्यांकडून पैसे गोळा करायचे. हा गणित आता लोकांच्या डोक्यामध्ये सुरू झाला आहे. लोकं आज रात्री झोपणार नाही आणि विचार करतील, आता याच्याकडून 2,000 येतील, त्याच्याकडून 500 येतील, आता हे आपण हे करू, ते करू, हे घेऊ, ते घेऊ. असे विविध प्रश्न या सामान्य जनतेच्या डोक्यामध्ये येणारच आहे, कारण की त्यांनाही पहिल्यापासून सवय लागली आहे. आता तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगतो, ती कडवट वाटेल. तुम्ही आता हे पैसे घेताय की ते 500, 1000 याच्यापुढे तुम्हाला पैसे देणार नाही. खूप टफ चाललं, कुठं ते ₹2,000 वाटतात. आतापर्यंत घराघरामध्ये बघतात आपण, मागील 8-10 दिवसातून जे पॉम्पलेट वगैरे वाटत होते, प्रचार चालू होता, हा सगळं संपणार आहे आता प्रचार. आणि आज जो सुरू होणार आहे संध्याकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपासून पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि लोकं देखील आज दरवाजामध्येच बसणार आहे. कोण येतं, इकडून कोण येणार आहे, कोणाकडून पैसे घ्यायचे, किंवा स्वतः लोकं पक्ष्यांच्या घरी चकरा मारत आहे, आमची इतके मतं आहे, आम्हाला इतके पैसे द्या, तितके पैसे द्या. हे सर्राट सगळ्याकडं चालू आहे आणि सगळ्यांना दिसतं. पण तुम्ही एक विचार केला का? तुम्ही 5 वर्षासाठी हे 500,000 घेता आणि या 500,000 बदल्यात जो निवडून येणारा नेता आहे तो काय करतो तुम्हाला माहिती आहे का? यांचं आता तुम्हाला हे देखील माहीत आहे का, आता हे सदस्य किंवा अध्यक्ष होतात, सभापती, उपसभापती यांचं नेमकं कार्य काय आहे? त्यांनी गावासाठी डेव्हलपमेंट काय करायला पाहिजे? म्हणजे आपण त्यांना निवडून देतो, तर त्यांनी गावासाठी काय करायला पाहिजे हे देखील तुम्हाला माहीत पाहिजे. तर त्यांचं भरपूर असे कार्य आहे. गावातले रस्ते सुधारणे, दिवा लाईट, स्वच्छतागृह गावात उभारणे, किंवा गावातली पाण्याची व्यवस्था, पाण्याची टाकी, शुद्ध पाणी, असे विविध कामं त्यांचे आहे. गावातल्या ज्या पायवाटा आहे या व्यवस्थित दुरुस्त करणे, यांचा म्हणजे 5-5, 2-2, 3-3 वर्षाने काय चालू आहे यांचा व्यवस्थित मूल्यमापन करणे, हे त्यांचे काम असतात. गावातल्या नाल्या, तुम्हाला गावामध्ये कधी नाल्या दिसतात का? पण तुमच्या ग्रामपंचायतमध्ये एकदा जा. तुमच्या ग्रामपंचायतच्या कागदामध्ये तुमच्या गावातले रस्ते, नाले 10-10 वेळेस रिपेअर केले आणि त्याच्यावर पैसे उकळलेले दिसतात. पण प्रत्यक्ष हे काम होतं का? तर नाही. हे काम कुठं होतं? फक्त कागदावर. तर हा ग्रामपंचायतचा विषय जाऊ द्या सध्या. आता जो वोटिंग होत आहे, आपण पैसे देऊन वोटिंग करतो की आपण आपापलं वैयक्तिक बघतो. जाऊ द्या, आपल्याला ₹2,000 मिळताना, ₹3,000 मिळताना, एका जणाला घरात ₹10,000-12,000 मिळताना जाऊ द्या सोडून. सगळेच घेता, मग आपण का घ्यायचं नाही? असा प्रत्येकजण विचार करतो आहे आज. आणि तुम्हाला माहीत आहे का, राजकारणीने जर हा जो उभा राहिलेला उमेदवार आहे, याने जर तुम्हाला 10 लाख, 20 लाख, 50 लाख वाटले ना, तर तो तुमच्या गावाच्या विकासामध्ये ज्या स्कीमा येतात, तुमच्या गावामध्ये रस्ते येतात, नाले येतात, रस्ते दुरुस्त येतात, पाण्याच्या टाक्या येतात, पाईपलाईन येतात, शुद्ध पाण्याच्या पाईपलाईन येतात, दिवा लाईट येतो. आता दिवाळीच्या वेळेस बघतात तुम्ही, दिवा लाईटसाठी एक छोटा लाईट बसवला जातो, एक 30, 15, 20, 25 वॅटचा. पण बिल काढताना 100-200 वॅटचे बिल काढतात. हे स्वतः मी बघितलेलं आहे. तर असे विविध स्कीमा ज्या तुमच्या गावामध्ये येतात ना, हे सगळे हे नेते जे उमेदवार निवडून आलेले ते खाऊन घेतात. आणि तुम्हाला दिसतसुद्धा नाही की यांनी आपल्या गावात रस्ता ते सुरुवातसुद्धा करत नाही. सँक्शन करून घेतात, खाऊन घेतात, सँक्शन करून घेतात, खाऊन घेतात. आणि हे का खातात? आणि आपण बघतो की हे तुम्हाला ₹500,000 आता वाटतात ना, याचा हा बदला काढतात ते. म्हणजे हे पैसे घरून घालतात तेवढे पैसे, आणि जेवढे 50 किंवा कोटी रुपये काय खर्च होतील त्याच्या 100 पटीनं हे पैसे काढतात. आता तुम्ही खेडेगावाची परिस्थिती बघा. खेडेगाव सुधरत का नाही? किंवा आपण खेडेगावाला स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट विलेज असं का म्हणत नाही? कारण की खेडं हे खेडंच राहतं. आणि का बरं असं खेडं हे खेडं का राहतं? कारण की हे पैसे घेतात, यांना डेव्हलपमेंट नसतं. फक्त यांना स्वतःचं 500, 1000, 200, 2000 काय पाहिजे ते स्वतःचं बघतात, गावाचं बघत नाही. मी तुम्हाला वैयक्तिकपणे सांगतो, जर आता सध्या उद्या इलेक्शन आहे आणि मला माहिती आहे काही झालं तरी लोक आज पैसे घेणार म्हणजे घेणार. त्यांना सवय लागली. ते म्हणतात की सगळे लोक घेतात, आपण नाही घेतल्याने काय होणार आहे,
किंवा आपण पैसे घेतले नाही तर मधले लोक खाणारे ही मानसिकता झाली आहे. आणि उमेदवाराला सुद्धा माहीत आहे लोकांना पैसे दिल्याशिवाय ते वोटिंग देत नाही. आणि हे तुम्हाला देखील माहीत आहे की आता उमेदवार येणार आहे, 5 वर्ष उमेदवार आपल्याकडे येणार नाही. आणि उमेदवाराला देखील माहीत आहे आपण आत्ताच येणार आहे, 5 वर्ष यांच्याकडे येणार नाही. म्हणून ते 1000, 500, 2000 काय असतील ते आपल्या तोंडावर फेकून मारतात आणि सांगतात अप्रत्यक्षपणे, हे तुम्हाला मी 2000 रुपये दिले, याच्यानंतर तू 5 वर्ष तोंड उघडायचं नाही. तर ही रिॲलिटी आहे सध्या आता. तर मला एकच सांगायचं आहे, आज सुशिक्षित घराण्यामध्ये सुद्धा लोक पैसे घेतात. आमच्या घरीसुद्धा लोक पैसे घेऊन, साड्या घेऊन, विविध गिफ्ट घेऊन नेहमी येतात, गावामध्ये येतात. आम्ही किंवा मी आमच्या फॅमिलीमधलं कुणीही कशालाही कधी हात लावत नाही. लोक बघा इलेक्शन आला की संक्रांत येतात, छोटंसं गिफ्ट वाटतात. हे राजकारणी काय असतं, त्यांची एक टेंडन्सी असते सुरुवात करायची. त्याच्यामध्ये लोक जातात, बिनधास्त जातात, भुरळ पाडतात. खूप सारे असे लोक आहेत की या पक्षाकडून घेतील, त्या पक्षाकडून घेतील, अपक्षाकडून घेतील, सगळ्याकडून घेतात लोक. आणि लोकांना देखील सवय लागली आहे घ्यायची. त्यांना गावाचा विकास काही घेणं देणं नसतं. कारण की त्यांनी जे 1000-2000 रुपये घेतात त्यांना तोंड नसतं, त्यांची तोंडावर चिकटपट्टी मारतात हे उमेदवार आणि सांगतात हे 2000 रुपये दिले, तुझ्या तोंडावर चिकटपट्टी, आता तू बोलायचं नाही. आणि बोलू शकत नाही ना, लोक कसं बोलतील. तुम्ही पैसे घेतात आणि लापट होतात, सरळ भाषेत सांगायचं. त्यामुळे आज जर तुमचं गाव सुधारायचं असेल, आता मला एक सांगा ना, तुम्ही 1000-2000 रुपये घेतात, तुमच्या गावाची एकदा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाका, माहितीचा अधिकार टाका आणि तुम्ही बघा फक्त, जर तुमच्या घरासमोर रोड नसेल, पाण्याची व्यवस्था नसेल, नाल्याची व्यवस्था नसेल, तर हे सगळं कागदावर अगोदर झालेलं आहे. तुमच्या प्रत्येक असं एकही गाव नसेल, खूप सारे तुरळक गाव आहे 0.0मध्ये की जी ग्रामपंचायत प्रामाणिक आहे. पण तुम्ही फक्त माहितीचा अधिकार टाकून बघा, तुमच्या गावातलं एवढं बिल काढलेलं असतं तुम्हाला माहीतसुद्धा नाही आपल्या गावात काय आलं होतं आणि काय गेलं म्हणून. हे खातात कोण? ही साखळी असते फक्त. कुठून? जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा, आपली ग्रामसेवक, आपली पंचायत ग्रामसेवक, इकडे आपलं हे असतं, परत सरपंच असतो. यांची काय असते की या गोष्टींची सगळी साखळी असते. खालीपर्यंत खूप थोडं येतं, पण हे खात वरून थोडं मलिदा वाटून खालीपर्यंत येत असतात. तर या गोष्टी नक्कीच तुम्हाला कळायला पाहिजे. आता लोकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे घेऊ किंवा नाही घेऊ, तरी जो यायचा आहे तो येतोच. पण मला एक सांगायचं, खरंच गावामध्ये जर 50% लोक जरी असे असतील की जे तुम्ही पैसे घ्या किंवा नका घेऊ, ते वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. कारण की ज्याची मेंटॅलिटी ज्याला समजलं पाहिजे. तुम्ही 1000 रुपयामध्ये तुमचं 5 वर्ष वोटिंग विकतं. आता खेडेगाव हे का सुधरत नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे. कारण की हे जबाबदार कोण असतात? लोकच असतात. हे पैसे घेतात, लापट होतात, बोलता येत नाही. गावामध्ये ग्रामसभा होतात, काही गावामध्ये ग्रामसभासुद्धा होत नाही. तुम्ही विचारत जा ग्रामसभेमध्ये. आता ग्रामसभा कशासाठी असते? जे गावातले सगळे 18 वर्ष वय असतं, तर 18 वर्ष वयावरील सगळे लोक हे ग्रामसभेचे सदस्यत्व घेतात, म्हणजे ते असतातच. तुमचा हक्क आहे, तुम्ही विचारायला पाहिजे, हा रोड का झाला नाही, किंवा या रोडला तुम्ही निधी आणला होता का, कधी आणला होता, काय आणला, किती पैसे खर्च केले, हा सगळा विचारायचा अधिकार तुमचा आहे. पण लोक पैसे घेतात, लापट होतात, याच्यामुळे त्यांना विचारायला हिंमत होत नाही. आणि म्हणूनच सांगतो मी तुम्हाला, आता उद्या जो इलेक्शन आहे तो तुम्ही अशा व्यक्तीला द्या. मी तुम्हाला पर्सनली सांगत नाही, पण माझं एक ओपिनियन आहे, जो माणूस पैसे वाटणार नाही त्या उमेदवाराला तुम्ही मत द्या. कारण की काय आहे, जो उमेदवार पैसे वाटतो ना, तो उमेदवार जेवढे पैसे वाटले आहेत तेवढे तो त्याच्या 10-15 पटीनं तर खाणारच आहे. तो पैसे कशासाठी वाटतो? तुम्हाला वाटतं का उमेदवार पैसे कशासाठी वाटतो? डेव्हलपमेंट करण्यात त्याला इच्छा असते की बाबा आपले पैसे घरातून खर्च व्हावा आणि आपण गावामध्ये नाल्या आणणार, दुरुस्ती करणार, लाईट बसवणार, हे सगळे करणार. त्याच्यासाठी तो पैसे खर्च करतो, एवढे कोट्यवधी रुपये. तर त्याला माहिती आहे, आपण आज जर कोट्यवधी खर्च केले ना लोकांवरती, फेकले नाशी तोंडावर त्यांच्या, तर या गावाकडून आपल्याला असे हजारो कोटी रुपये मिळणार आहे. त्याच्यामुळे ते फेकतात. म्हणून तुम्ही, लोकांची काय चुकी असते की लोक नेहमी पक्षांच्या लोकांकडे, किंवा ज्याच्या घराण्यात खूप राजकारण आहे, ज्याला राजकारण्यांचा सपोर्ट आहे, किंवा या अगोदर तो 2-3 वेळेस निवडून आला आहे, त्याचा कोणीतरी नातेवाईक निवडून आला आहे, त्याच्या हेतूने तो उभा राहतो, अशा लोकांना काय करतात लोक आज निवडून देतात. हे लोक चुकीचं आहे. तुम्ही नवीन लोकांना
संधीच देत नाही. त्यामुळे काय होतं की ह्या लोकांना माहिती आहे पैसे कसे काढायचे, कसे खायचे, कसं करप्शन करायचं हे सगळं या लोकांना माहीत आहे. त्यामुळे काय करायचं आहे की जे लोक पैसे वाटणार नाही ना, त्या नवीन व्यक्तींना संधी द्या किंवा जो पहिल्यांदा उभा आहे त्यांच्या संबंधित कोणी राजकारणी नाही त्या व्यक्तीला तुम्ही नक्की मत द्या. आणि हीच चुकी होती माणसाची. माणूस डावलतो कोणाला, ज्याला राजकीय पाठिंबा नाही किंवा ज्याच्याकडे पैसे वाटत नाही किंवा तो काही देत नाही, अशा लोकांना लोक काय करतात, अशा उमेदवारांना डावलतात. काय कारण की त्यांच्याकडे पैसा नाही, राजकीय सपोर्ट नाही. आणि सपोर्ट कोणाला करतात, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, जो पैसा वाटतो किंवा राजकारणाशी रिलेटेड आहे, यांना वोटिंग घेऊन निवडून आणतात. पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पैसे घेतात आणि त्या राजकारणाला माहिती आहे, त्या नेत्यालासुद्धा माहिती आहे त्यांनी पैसे दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही त्याला बोलू शकत नाही आणि तुमची हिंमत देखील होणार नाही. कारण की राजकीय सपोर्ट किंवा तो पॉवरफुल असतो ना, तर सामान्य माणसाची बोलायची त्याला हिंमत नसते. आपण याला बोललो तर हा आपल्याशी असं करेल, तसे करेल. तर असे विविध प्रश्न असतात. त्यामुळे मी नेहमी सांगतो, जो माणूस तुमच्या गावात पैसे वाटणार नाही, प्रामाणिकपणे प्रचार करत असेल, एकही रुपये तुम्हाला दिलेला नसेल, तर त्याला तुम्ही नक्की मतदान करा. कारण की तोच माणूस कामाचा असणार आहे. आपण काय करतो, नवीन लोकांना संधीच देत नाही. जो पैसे देईल, जो राजकारणाच्या घराण्या, अशा लोकांना आपण संधी देतो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, सध्या आज रात्री लोक पैसे घेऊन येणार आहे. घ्यायचा नाही घ्यायचा हा प्रश्न तुमचा आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला पटत असेल तर तुम्ही घ्या किंवा नसेल पटत तर घेऊ नका. पण माझी एक विनंती आहे की तुम्ही मत अशा लोकांना द्या की जे लोक तुम्हाला पैसे वाटले नाही किंवा वाटणार नाही, ज्यांच्याकडे पैसा नाही, तो माणूस काम करणार आणि तोच माणूस तुमच्या गावाला, तुमच्या तालुक्याला डेव्हलपमेंट करणार, असं माझं एक सेल्फ ओपिनियन आहे. त्यामुळे हा विचार कसा करायचा, काय करायचा हे तुमच्या पद्धत. कारण की हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की सध्या गावामध्ये एवढ्या चर्चा आहे, एवढ्या पैशाची चर्चा आहे. लोक सध्या कालपासून वाट बघत आहे की पैसे कधी येणार, पैसे कधी येणार. आणि घरोघरी लोक आज गिफ्ट वाटत आहे, साड्या पैठणी साड्या तर सर्राट सध्या सुरू आहे. पैठणी साड्या वाटत आहे, तर कवरवरचं पैठणी आहे. मी बघितलं आहे, आमच्या शेजारी एक जणांनी घेतली, त्यांनी दाखवलं ओपिनियन मला की पैठणी कवर आहे, त्याला लेबल देखील कवर आहे, पण साडी दुसरीच आहे. म्हणजे बघा तुम्ही आता, ते जाऊ द्यायची असेल ते, पण तुम्हाला वोटिंग कुणाला करायचं, काय करायचं, तुम्ही नक्की विचार करा. धन्यवाद. आणि हां, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचं ओपिनियन काय आहे या गोष्टीबाबत, तर नक्की कळवा. धन्यवाद.